माझं बालपण खरं तर इथून एक 7-8 किलोमीटर असलेलं माणकुली नावाचं एक गाव आहे. या गावामध्ये माझं बालपण गेलं. एक 1ली-दुसरीचं शिक्षण तुळसुली म्हणून तिथे जवळ असलेली शाळा आहे, प्राथमिक शाळा तिथेच झालं आणि 3री पासून मी पूर्ण प्राथमिक शाळा केरवडे तर्फे माणगाव या शाळेमध्ये 3री ते 7वी असं माझं शिक्षण झालं. माझे वडील शिक्षक होते आणि त्यामुळे ते शिक्षक असल्यामुळे ते इतर गावात त्यांची शाळा होती. केरवड्याच्या शाळेचे ते खरं फाउंडर मेंबर होते. म्हणजे सुरुवातीला त्या शाळेमध्ये ते होते आणि तिथून मग ते संपूर्ण जिल्ह्यावर त्यांच्या बदल्या होत्या, त्याप्रमाणे ते काम करत होते. 1ली ते 3री पर्यंत मी तुळसुली या शाळेमध्ये होतो. पूर्ण प्राथमिक शाळा तुळसुलीमध्ये. तिथूनच एक 2-3 किलोमीटर आम्ही चालत जायचो मधल्या रस्त्याने आणि त्या शाळेमध्ये आमचे बाबा पण होते. बाबांच्या बरोबर आम्ही त्यावेळी त्या शाळेत जायचो. नंतर 3री पासूनचं माझं जे शिक्षण होतं ते सगळं केरवडे या शाळेमध्ये झालं. म्हणजे माणकुलीला लागूनच तुळसुली आणि केरवडे ही गावं आहेत आणि या गावामध्ये असणाऱ्या या मराठी प्राथमिक शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. 7वी नंतर मी 8वीमध्ये आमच्या गावाच्या पलीकडे म्हणजे हायवेला लागून बिबवणे हे गाव आहे आणि या बिबवणेमध्ये लक्ष्मीनारायण विद्यालय बिबवणे ही अगदी हायवेला असणारी शाळा आहे. या शाळेमध्ये मी 8वी, 9वी, 10वी हे शिक्षण पूर्ण केलं. खरं तर त्या शाळेमध्ये आम्हाला होडीने जायला लागायचं. त्याच्यामुळे मध्ये नदी होती आणि या नदीतून आम्ही होडीच्या सहाय्याने पलीकडे जायचो आणि त्यावेळी जाताना अशी परिस्थिती होती की एकदा त्या होडीच्या त्या किनाऱ्यापर्यंत गेलो की होडीवाला समजा पलीकडे जाऊन कुठेतरी थांबलेला असेल किंवा यायला त्याला उशीर लागला, चहा पानाला कुठेतरी गेला असेल तर तो येण्यासाठी तासंतास जायचे आणि त्याच्यातून शाळा सुद्धा उशिरा सुटायची. केव्हा केव्हा असं व्हायचं की बिबोडा हायस्कूलमध्ये सुद्धा पाऊस खूप असला की शाळेला नदीला पाणी आलेलं आहे म्हणून सांगितलं की नदीला पाणी आलं की आम्हाला ते सोडून द्यायची, शाळा सोडायची आणि नंतर शाळेला सुट्टी दिल्यानंतर आम्हाला मोठा आनंद व्हायचा खरं तर त्यावेळी आम्ही स्टुडंट म्हणून ज्यावेळी होतो त्यावेळी शाळा सुटली की काय आनंद असतो हे त्या शालेय जीवनातच आपल्याला कळतं. आणि केव्हा केव्हा तर अशी खोडकर वृत्ती असायची आमच्यामध्ये की पाऊस लागतोय सर, नदीला पाणी आलेलं आहे म्हणून आम्ही जाऊन मुख्याध्यापकांना किंवा आमच्या शिक्षकांना सांगायचो आणि मग त्याच्यातून शाळा सुटली की आम्ही एकदा घराकडे पळ काढायचो. पण ते त्यावेळेचं जे जाणं येणं जे होते ते होडीतून जाणं येणं होतं आणि होडीतून म्हणजे अगदी छोट्या होड्या, 2 होड्या जोडलेल्या असायच्या आणि प्रवाह फार जबरदस्त जोरदार प्रवाह असायचा आणि या प्रवाहातून होडी एका बाजूने वर न्यायची, दुसऱ्या बाजूने खाली सोडायची. अशा पद्धतीने ते वर नेऊन खाली आणणे अशा पद्धतीचे त्या ह्याच्यामध्ये अगदी खरं तर ते रिस्की होतं. परंतु त्यावेळी ते रिस्की वगैरे वाटायचं नाही, आम्हाला त्याच्यात मौज वाटायची आणि त्या मौजेतून आम्ही अशी शाळा बिबवण्याला पलीकडे जाऊन येऊन केली. मी 1982 मध्ये 10वी झालो. शालेय जीवनात माध्यमिकचं जे शिक्षण आहे याच्यामध्ये त्रास म्हणजे आम्हाला तो असाच असायचा की होडीतून पलीकडे जाण्यासाठी म्हणजे आमच्या घराकडून होडीपर्यंत येण्यासाठी आम्हाला जवळजवळ 3 किलोमीटर चालायला लागायचं आणि त्यानंतर पलीकडे आल्यानंतर म्हणजे नदीच्या पलीकडे जाऊन आमची शाळा होती. तर तो चालण्याचा जो प्रवास होता त्याच्या वाटेत सुद्धा पावसाळ्याच्या दिवसात खूप अडथळे असायचे. पाणी असायचं, पाण्यातून केव्हा केव्हा अगदी अर्धवट ओले कपडे भिजवून सुद्धा आम्ही पलीकडे म्हणजे एखादा ओढ्यामध्ये लागायचा किंवा इतर पाणी असायचं आणि याच्यातून आम्ही सगळी ती कसरत करत त्या शेतातून वाट काढत आम्ही 3-3.5 किलोमीटर चालत येऊन बिबवण्याला शिक्षण करायचो. शिक्षणामध्ये आम्हाला खरं तर तिथे लक्ष्मीनारायण विद्यालयाला आम्हाला जे शिक्षक मिळाले, आठवण सांगायची तर आम्हाला असे शिक्षक होते की ते आमच्या जवळजवळ आमच्यापेक्षा थोडंसं वयाने जास्त होते, परंतु आमचे मित्रच होते. ते म्हणजे नवीन आलेले 2 शिक्षक चौगुले आणि साळगावकर नावाचे 2 शिक्षक होते. आताही साळगावकर सरांचे माझे चांगले संबंध आहेत. आमचे चौगुले सर एक्सपायर झाले, परंतु साळगावकर सर आहेत. साळगावकर सरांचे म्हणजे खूप छान हे आहेत आणि त्यावेळी मित्रत्वाचं नातं आम्ही शिक्षकांबरोबर निर्माण केलं होतं आणि ते सुद्धा नवीन आलेले ते दोन्ही शिक्षक आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवायचे. आमचे त्यावेळेचे मुख्याध्यापक हे सरनाईक होते आणि सरनाईक सर म्हणजे जे ॲक्टर सरनाईक होते त्यांचे ते भाऊ होते आणि त्याच्यामुळे ते खूप छान आम्हाला काही ह्या शिकवायचे आणि त्याचबरोबर आमच्या काही गमती सुद्धा त्यावेळी सांगायचे. कारण खूप एक मोठी हस्ती जी ॲक्टर म्हणून होती त्यांचे भाऊ सरनाईक सर आम्हाला मुख्याध्यापक म्हणून त्यावेळी होते.
10वी नंतर आम्ही पुन्हा कुडाळ हायस्कूलला 12वीला गेलो. 10वीला फर्स्ट क्लास होता मला, म्हणून मी त्यावेळी सायन्स निवडायचं ठरवलं आणि 11वी 12वी सायन्सकडे, विज्ञानकडे मी 11वी 12वीला कुडाळ हायस्कूल कुडाळला ॲडमिशन घेतली. पण झालं काय, मराठी मीडियममधून डायरेक्ट इंग्लिश मीडियमला आम्ही गेलेलो असल्यामुळे आम्हाला ते आकलन व्हायला जितका वेळ लागला की आम्हाला जवळजवळ एक वर्ष 11वीचं जवळजवळ त्याच्यातच गेलं. त्याहीपेक्षा अशी परिस्थिती होती की आम्ही ग्रामीण भागातून गेलेली मुलं होतो. म्हणजे खरं सांगायचं तर त्यावेळी निळ्या रंगाची फुल पॅन्ट आणि आकाशी रंगाचा शर्ट असा एक युनिफॉर्म होता आणि या युनिफॉर्ममध्ये आम्हाला निळ्या रंगाची फुल पॅन्ट घ्यायला आम्हाला पैसे नव्हते. आमचे बाबा त्यावेळी सांगायचे की तुम्ही तोपर्यंत बिबोड्याला जे हाफ पॅन्ट होती ते हाफ पॅन्ट घालून शाळेत जा म्हणून. आणि आम्ही तसं जवळजवळ 6 महिने त्या हाफ पॅन्ट घालून शाळेत जातो. लोक आम्हाला चिडवायचे की हा हाफ पॅन्ट घालून येतोय आणि बाकीचे सगळे फुल पॅन्ट घालायचे. आणि त्याच्यातून आम्हाला मग आमचे मामा होते, त्या मामाने आम्हाला मला आठवतं की त्याने एक पॅन्ट आणि शर्टचं कापड आणलं होतं. आम्हाला खूप आनंद झाला त्यावेळी की मला त्याने कापड आणून दिलं, त्याची एक पॅन्ट शर्ट शिवली आणि मग मी कुडाळ हायस्कूलला गेलो. पण कुडाळ हायस्कूलला हे सगळं कपड्याचं किंवा इतर सगळ्या गोष्टी सोडाच, परंतु विज्ञानसारखी शाखा घेऊन शिकणं फार कठीण वाटायला लागलं. आणि अगदी 11वीचा शेवटचा हे होता आणि आम्हाला एक सगळ्या मुलांसारखी आम्हाला सुद्धा एक सवय होती की परीक्षा आली की अभ्यास करायचा आणि या परीक्षाच्या ह्याच्यातून आम्ही अभ्यास नंतर करायला लागलो. पण आम्हाला भोसले सर होते किंवा इतर ते सर आम्हाला सांगायचे की तुम्हाला नाही जमणार आहे, तुम्ही सोडा, तुम्हाला सायन्स वगैरे हे काही गोष्टी जमणार नाही, तुम्ही अभ्यास करत नाही आहात आणि त्याच्यामुळे तुम्ही आर्ट्स वगैरे घ्या, मुलांचे आई वडिलांचे पैसे फुकट घालू नका असं आम्हाला सांगायचे. पण आम्ही नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये अभ्यास केला, शिक्षकांना सुद्धा ते आवडलं आणि त्याच्यानंतर मी 11वी 12वी सलग झालो. 12वी नंतर मी पुढे गेलो. खरं आहे ते की मराठी मीडियममधून डायरेक्ट इंग्लिश मीडियम सुरू व्हायचं आम्हाला. आणि आता सेमी इंग्लिश होतं, या सेमी इंग्लिशला जसं गणित सायन्स आता इंग्लिशमधून आहे तसं त्यावेळी नव्हतं आणि त्याच्यामुळे तो सिलेबस जो होता तो थोडा एकदम अवघड वाटायचा. म्हणजे वेगळंच काहीतरी आम्ही शिकतो आहोत आणि हे आपल्याला काही जमणार नाही अशी मानसिकता सुरुवातीला व्हायची. पण आमचे शिक्षक जे होते ना, त्यांना काही शिक्षक इंग्लिशमधून शिकवायचे, काही शिक्षक ट्रान्सलेट करून शिकवायचे. मग ट्रान्सलेट करून शिकवणारे म्हणजे इंग्लिश प्लस मराठी असं ट्रान्सलेट करून शिकवणारे, नोट्स देणारे वगैरे शिक्षक जे होते ते आम्हाला जास्त आवडायचे, कारण आम्हाला त्याच्यातून काहीतरी घेता यायचं. आणि मग ते आम्ही पण इंग्लिश टू इंग्लिश असं ज्यावेळी शिकवणं होतं त्यावेळी थोडंसं कठीण व्हायचं ते आणि हे आपल्याला झेपणार नाही अशी बऱ्याच वेळा मानसिकता व्हायची. पण ती मानसिकता बाजूला करून पुढे जो आला तो BSc पर्यंत गेला असं. आणि त्यावेळी आम्हाला एक लक्षात आलं की 11वी 12वीला कठीण व्हायचं, पण 11वी 12वी सायन्स झाल्यानंतर BSc पर्यंत सायन्स एकदम सोपं वाटायचं, कारण ती आपल्याला सवय नव्हती. म्हणून आपण त्याच्यामध्ये इंग्लिश मिडियमला थोडेसे कचरत होतो. 12वीला सुद्धा मला फर्स्ट क्लास मिळाला आणि त्याच्यानंतर मी म्हणजे त्यावेळी फर्स्ट क्लास म्हणजे 65 वगैरे असं काहीतरी, माझ्या आता नेमका हे लक्षात नाही त्या दरम्यान आहे, पण त्यावेळी 65 सुद्धा आम्हाला खूप वाटायचे. तर फर्स्ट क्लासमध्ये असताना 12वीला फर्स्ट क्लास मिळाल्यानंतर मी सावंतवाडीला SPK कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि SPK कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर सलग 3 वर्ष SPK कॉलेजला तसंच पुन्हा तीच कसरत होती. तेरसेवांबर्डेमधून होडीतून पलीकडे जायचं आणि होडीतून पलीकडे जाऊन बस पकडायची आणि बस पकडून BSc साठी सावंतवाडीमध्ये जायचं. बरं, BSc हे करत असताना संपूर्ण दिवसाचं आमचं कॉलेज असायचं. म्हणजे सकाळी एकदा गेला 7:30-8च्या गाडीने, म्हणजे 7:30-8चं आमचं टायमिंग असायचं आणि या टायमिंगला आपण सकाळी गेलो की संध्याकाळी 5 पर्यंत आमचं BScचं प्रॅक्टिकल वगैरे सगळं करून आम्ही संध्याकाळी यायचो. त्यावेळी डबा वगैरे नेण्याची पद्धत नव्हती. काहीतरी थोडेसे सुटे पैसे घेऊन जायचे आणि मग कुठेतरी वडापाव काहीतरी असं खायचं आणि दिवसभर काढायचं आणि संपूर्ण दिवस शाळेत राहून शिक्षण घ्यायचं. पण हे जात असताना तीच समस्या पुन्हा पुन्हा आम्हाला यायची की आम्ही होडीतून पलीकडे जायचो. केव्हा केव्हा अशी परिस्थिती, पूर असायचा नदीला आणि होडीवाला तिकडे जाऊन अडकून पडायचा किंवा केव्हा तरी इकडे अडकून पडायचा. म्हणजे जाताना एकतर शाळेत उशीर व्हायचा. बऱ्याच वेळा असं व्हायचं की आम्ही शाळेत उशिरा आलो की आमचं नावच असं पडून गेलं होतं, हे उशिरा येणारे विद्यार्थी आहेत. आणि मग आमचे सर सुद्धा म्हणायचे, या आलात काय, तुमचं स्वागत आहे असं नाही म्हणायचे. आणि ते आम्हाला असं खजील व्हायचो आम्ही, पण आमचा इलाज नव्हता की होडी आणि गाडी असं प्रवास करून आम्ही सावंतवाडीपर्यंत पोहोचायचो.